नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुमचं बऱ्याच दिवसानंतर स्वागत करतोय. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीने खूप चांगली कामगिरी बॉक्स ऑफिसवरती केली आहे. राजा शिवाजी, देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा अशा अनेक सिनेमांनी चांगली कमाई केली आहे. याच सिनेमांमुळे मराठी प्रेक्षक हा मराठी इंडस्ट्रीकडे परत वळला आहे आणि या कारणामुळेच मराठी प्रेक्षकाला आता कोणकोणते सिनेमे येत आहेत याची चाहूल देखील लागलेली आहे. तर बिलकुल काळजी करायची नाही, कारण आपलं चॅनल जे आहे ते यासाठीच आहे. आणि मित्रांनो, आजचा आपला हा पहिला भाग असेल अपकमिंग मराठी मूवीचा एकदम झटपट भाग एक आपण याला म्हणू. आणि ही सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे. फक्त तुम्ही याला भरभरून प्रेम द्या, जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळत राहील आणि याच्यानंतर आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न मी करेल अशी ग्वाही देतो. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, काही दिवसाआधी माचू या सिनेमाची घोषणा झाली होती. या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत रोहित टुकडे आणि या सिनेमाचे निर्माते आहेत नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी, उषा काकडे. आता या सिनेमात कलाकार म्हणून काम करणार आहेत ओम भूतकर, विदुला चौगुले, आलोक राजवाडे आणि स्वप्नील जोशी. हे सगळे कलाकार आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे. हा सिनेमा मे बी 2027 किंवा 2026च्या एंडिंगला रिलीज होण्याची शक्यता आहे. पुढचा सिनेमा आहे मित्रांनो शहाजी राजे. या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत ज्यांनी गोंधळसारखा जबरदस्त सिनेमा आपल्या पुढे आणला. त्यांचं नाव आहे संतोष डाव. या चित्रपटात आपल्याला शहाजी राजे यांचा पराक्रम बघायला मिळेल आणि हा सिनेमा 6 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हाही सिनेमा 2027ला रिलीज होईल. पुढचा सिनेमा आहे मित्रांनो सगळ्यांचा चर्चेचा विषय असलेला गबाडकुंड. हा सिनेमा म्हणजेच मराठी इंडस्ट्रीचा पहिले युनिव्हर्स आहे आपलं. त्यातला हा एक सिनेमा आहे, त्याचं नाव आहे गबाडकुंड. त्या सिनेमाचा ट्रेलर आला असून सगळ्यांना या सिनेमाची उत्सुकता वाटत आहे. या सिनेमात मोठमोठे कलाकार बघायला आपल्याला मिळत आहेत आणि या सिनेमाची रिलीज डेट आहे 19 जून 2026. पुढचा सिनेमा आहे मित्रांनो देऊळ बंद 2च्या दमदार अपार यशानंतर प्रवीण तरडे घेऊन येत आहेत मुळशी पॅटर्न 2. या सिनेमात काय काय विषय असणार आहेत आणि कोणकोणते कलाकार असतील हे आपल्याला बघण्यासारखं असेल. आणि प्रवीण तरडे सरांची जी यशस्वी घोडदौड चालू आहे ती अशीच टिकून राहते का, किंवा मुळशी पॅटर्न 2 हा सिनेमा ती थांबवते, हेही बघण्यासारखं असेल. या सिनेमाबाबतची अजून एक माहिती समोर येते की हा सिनेमा वाळू माफियाबद्दल असू शकतो. पुढचा सिनेमा आहे मित्रांनो ज्याची मी आतुरतेने वाट पाहतोय, तो म्हणजे झपाटलेला 3. या सिनेमाची घोषणा 2 वर्ष आधी मे बी झाली असेल, पण या सिनेमाचे अजूनही काही अपडेट आलेले नाही आहे. पण शूटिंग नक्कीच चालू आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि हा सिनेमा 2027च्या जानेवारीच्या महिन्यापर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा 2026च्या दिवाळीला. आणि हा सिनेमा मराठीतले सगळे रेकॉर्ड तोडण्याची ताकद ठेवतो, हेही मी तुम्हाला आवर्जून सांगेन. त्यामुळे मला या सिनेमाची खूपच उत्सुकता आहे, पण काही अपडेट या सिनेमाचे अजून आलेले नाही. तर मित्रांनो, हा होता आपला अपकमिंग मराठी मूवीचा झटपट भाग 1. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्ही कोणत्या सिनेमाची वाट बघत आहेत तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.